पाचपोली करत असेल, देवदेव करत असेल, अंबाबाई काळूबाईचा कार्यक्रम करतो, सगळ्या देव्यांचा कार्यक्रम करतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी प्रथा आहे बाबा, म्हणजे असे लोकांचे विचार आहे, प्रथा नाही म्हणतायत, विचार म्हणता येईल की अंबाबाई काळूबाई कुठल्या देवीचा कार्यक्रम असला तिथं पहिलं काय येतं, बकरं कोंबडं. त्या तुम्हाला पाहुणार विचारलं असेल बकरं बिकरं आहे का नाही, आहे का नाही देवदासचा कार्यक्रम म्हणल्यावरती. कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या ग्रामीण भागात तेल असते, खरं देवाला ते लागतं का हे कुणाला माहितीये का? खरं देवाला ते पाहिजे का? नाही, तर देवाला लागतच नाही. जो एखादी पशु हत्या करतो तो त्याच्या 7 पिढ्या नरकात जातात असं आपल्या शास्त्रात लिहिलेलं आहे. आणि आपण देवधर्म मानतो म्हणजे काय पाळून चाललं पाहिजे? शास्त्र. बेकार शास्त्र कोण चाललंय का? ही देवी आहे, ही आई आहे, ही तुम्हाला एकट्यांची आई आहे का? एकट्यांची का? तुम्ही काय हक्क दाखवला का त्याच्यावरती? ती या पृथ्वी तलावर राहणाऱ्या सगळ्या जीवांची आई आहे. मग ती मुंगी असो, किडा असो, बकरा असो, कोंबडा असो, अनेक प्रकारचे जीव आले, त्या जीवांची ती आई आहे, त्या जीवांची ती जननी आहे. मग तिला तिच्या समोर तिचं लेकरू कापलं आवडन का तिला? मग इथं जर ते बकरं कापलं, तिचं लेकरू झालं, तो जीव झाला, तिला आवडन का? मग कसं चालन देवाला? कुठल्या शास्त्रात लिहिलेलं कसं झालं? मी हे समजा माझ्या तुझ्या कुठल्या एखाद्या बाईच्या एखादी भक्ती म्हणतो आपण, तिच्या अंगात आलं तर ती म्हणते मला 4 पायाचं दे. काय म्हणती? 4 पायाचं दे. तर 4 पायामध्ये अनेक प्राणी येतात, ते खातं का कोणी? त्या 4 पाय त्या बकऱ्यावरच का बिचाऱ्यावर जीव तुमचा? का तुमच्या जिभेला चव लागते त्याची म्हणून? तुम्ही तसं काहीच नसते. कुठल्या देव कार्यामध्ये देवाला बकरं कोंबडं कापायचं नाही. ते बकऱ्याच्या पायच्या उद्या जर तुझी लई इच्छा असेल ना बकरं कापायचं होतं, त्याचे काय 8,000 असतील ना, एखाद्या गोरगरीबाला दान कर, एखाद्या गरीबाची पोरगी शिकव, एखाद्या गरीबाच्या पोरीला कपडे घेऊन दे, तिला दप्तर घेऊन दे, तिचं उदर होईल, तिचा आशीर्वाद तुझ्या लेकरांना लागेल. तर कधी बकरं कोंबडं आयुष्यात कधी काप